सर मॅच चालू करू नका, थांबवा. फील्डिंग करणारी टीम आपला प्रतिनिधी अजूनही आलेला नाहीये. बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। अभिषेक आणि सचिन सहकार्य करा मित्र. आयोजकांनी देखील खूप सारी मेहनत घेतली आहे. मॅचला सुरुवात होते. 1 तासाचा विलंब या ठिकाणी जरूर झाला, परंतु 1 तासाच्या विलंबाने आपण पुन्हा एकदा स्पर्धेकडे वळतोय. अजूनही 6 मॅच या ठिकाणी सुरू आहेत. आदित्य साहेब चषकाच्या आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू अगदी चांगल्या ठिकाणी पाहायला मिळाला. ढकललं त्याला पॉईंटच्या दिशेने. तिकडे एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. पहिली धाव तिकडे घेतली गेली. प्रत्येक संघाला व्हाईट अँड व्हाईट रंगाचे किट परिधान करून येण्यास आपण सांगितलं होतं. धावसंख्या जर पाहिली तर 1 वर जाताना पाहायला मिळेल. हळूहळू जर पाहिलं तर विद्युत रोषणाई सुरू होईल आणि त्यामध्ये क्रिकेट पाहण्याची एक वेगळीच मजा येईल. आपल्या मुंबईचे खेळाडू चाकरमाने कामावरून आपापल्या ऑफिसमधून सुटून देखील मैदानाच्या दिशेने येतील. यावेळेला टप्पा पडतोय. अपील देखील केलं गेलं. तदनंतर शरीराचा वेध घेतल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. सुरुवात जर पाहिलं तर कालच्या पहिल्या मॅचमध्ये सुरुवात शाहिदने षटकाराने केली. तदनंतर जर पाहिलं तर 132 धावांचा काल विक्रम पाहायला मिळाला. आज एक विक्रम बोरिवलीच्या खेळाडूकडून म्हणजेच प्रशांत कोरगावकरकडून होताना पाहायला मिळाला. 6 चेंडू 6 षटकारांचा. यावेळेला थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि लेग बायच्या स्वरूपातील पुन्हा एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 वर जाते धावसंख्या. विशेष कौतुक म्हणजे या उशिरा जरी आलेली असेल तरी कौतुक मी या संघांचं करेल, कारण नवनवीन टीम पुढे येत आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे. मग त्यामध्ये सनी 11 असेल, त्याबरोबर साई माऊली असेल, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये एंट्री घेण्याचं धाडस करतायत. हे महत्त्वाचं आहे. यावेळेला एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. आणखीन एक चांगला चेंडू गोलंदाज देवराज याच्याकडून पाहायला मिळतोय. देवराज साई माऊली संघाकडून की चारकोपच्या स्पर्धेमध्ये या सर्व खेळाडूंना पाहायला मिळालं होतं. आणि बोरिवली असेल, कांदिवली असेल, मालाड असेल, दहिसर असेल, या बेल्टमध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट चालतं. मुंबईत प्रत्येक विभागातील क्रिकेट वेगळ्या पद्धतीने खेळलं जातं. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तर घेतली गेली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न तिकडे केला जाईल आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते. आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 धावा धावफलकावर. पहिलं षटक सुरू आहे. यावेळेला मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. बिग हिट. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. आणि षटकाची शेवट जर पाहिली तर मोठ्या फटकेने होताना पाहायला मिळाली. देवराज यांच्यावर देवराज लाड गोलंदाजी करतायत. त्यांच्यावर अभिषेक यांच्याकडून आक्रमण केलं गेलं. सचिन नाग आहे त्या ठिकाणी. सचिनकडे मात्र हा पुलचा फटका खेळला आणि बॉलला मोठ्या फटक्यात कन्वर्ट केलं. अभिषेक आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 11 धावा. पहिली ओव्हर संपल्यानंतर 11 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 5 षटकं आहेत. किती धावा बनवायच्यात, किती एका मोठ्या धावसंख्येपर्यंत जावं लागेल. हळूहळू मात्र प्रेक्षकांनी मैदान फुलून जाताना पाहायला मिळेल. विनंती असेल, या मैदानाच्या चौफेर भगव्या रंगाचा पडदा आहे, कापड आहे, त्याच्यावर कृपया कोणी बसू नका, ही विनंती असेल.
तर 5 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं की मुंबईचं क्रिकेट ज्यावेळेला इतर महाराष्ट्राचं क्रिकेट बंद होतं ना, मुंबईचं क्रिकेट बहरात येतं. मार्च, एप्रिल, मे मध्ये खऱ्या अर्थाने मुंबईकडे सर्वांचा फोकस होतो. गावागावातील क्रिकेट बंद होतो आणि त्यांची पावलं मुंबईकडे वळतात. आणि तदनंतर ती पावसाळ्यातील 4 महिने देखील मुंबईतच असतात. आणि आता खऱ्या अर्थाने मुंबई क्रिकेटचा हंगाम देखील बहरात येताना पाहायला मिळतोय. आणि देवराज लाड यांचं पहिलं षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी येत आहेत नितीन. एका बाजूला अभिषेक अभिषेक सिंग एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सचिन नाग. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यांना रोखण्यासाठी गोलंदाजीसाठी नितीन यांना आमंत्रित करण्यात आलंय. आमच्या सर्व ऑफिशियलचं देखील कौतुक करू, मग ते कॅमेरामॅन असतील, आमचे अंपायर, कॉमेंटेटर्स. अगदी सकाळी 5 वाजेपर्यंत या स्पर्धेमध्ये काम करत होते आणि सकाळी 11:30ला पुन्हा एकदा ते तैनात झालेत. यावेळेला फुल टॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु पकडली जाते कॅच. विकेटचं पतन. धक्का बसतोय पहिला. खेळाडू बाद. फुलटॉस चेंडू होता, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु मोठ्या फटक्यात कन्वर्ट करू नाही शकले. प्रॉपर टायमिंग नाही झालं. बॅटच्या योग्य हिस्स्याला चेंडू आदळणं गरजेचं असतो. ज्यावेळेला मोठा फटका आपल्याला खेळवायचा असतो तर यश मिळते या ठिकाणी नितीन या गोलंदाजाला. या अगोदरच्या मॅचमध्ये म्हणजे या स्पर्धेत बरंच काही पाहायला मिळालं. काल 132 धावांचा विक्रम होताना पाहायला मिळाला. या अगोदरच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर 6 चेंडूत 6 षटकार मारताना देखील पाहायला मिळालं. रविराज आहिरेला आम्ही अर्धशतक करताना पाहायला मिळालं. सुनील चावरीला आम्ही अर्धशतक करताना पाहिलं. उमर खानला आम्ही अर्धशतक करताना पाहायला मिळालं. परंतु 63 धावा सर्वोच्च धावसंख्या आणि 6 चेंडू 6 षटकार हा विक्रम देखील मागील मॅचमध्ये रॉयल फिरोज या टीमच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला. आणि खेळाडूचं नाव प्रशांत कोरगावकर, बोरिवली पूर्वेचा टाटा पॉवर परिसरातील खेळाडू, याच्या नावावर तो विक्रम लागला. नितीनचा हा चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल लेंथवरून. कारण विकेटवर कालच्या तुलनेत जर पाहिलं तर आज गवत कमी आहे, परंतु असे स्पॉट आहेत ज्यावर ठिकाणी गवत आहे आणि त्यावरून जर बॉल पडला तर अतिरिक्त उसळी देखील पाहायला मिळतोय. बॉल वेगात देखील येताना पाहायला मिळतोय. मागील विकेट जर पाहिलं तर अभिषेक सिंग दर्शन आलेत. ओहो, यावेळेला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु दांडी गुल. विकेटचं पतन. विशाल सोनी येतात बॅटिंग करण्यासाठी. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या स्पर्धे या मॅचमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये रुपेश सावंत सर आणि त्याचबरोबरीने हेमंत कोळी सर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. शशी साटम सर आणि युवराज भालेराव सर हे देखील 2 पंच या स्पर्धेमध्ये. काल आमच्या बरोबरीने सूर्यकांतजी आढाव देखील जोडले गेले होते. काल समालोचन कक्षात जर पाहिलं तर ओमकार पाटील हे युवा समालोचक शिवडी परिसरातील शिवडी नायगाव परिसरातील. आणि आज व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर यांचा आवाज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. या क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन या परिसरातील एक उभरतं नेतृत्व म्हणून पुढे त्यांना पाहायला मिळतात. विशालजी गुप्ता यांच्या माध्यमातून गेल्याही वर्षीप्रमाणे या वर्षी देखील या हंगामात देखील आपण ही स्पर्धा पाहतोय. त्यांना साथ देणारे त्यांचे सर्व सहकारी मित्र, त्यांचे आम्ही खऱ्या अर्थाने आभारी असू. आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी हळूहळू मुंबईकर आता गर्दी करतील. कमी गतीने चेंडू टाकला, त्या बॉलला मात्र फिरक देण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला आहे. आणखीन एक चेंडू जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. चांगली गोलंदाजी या ठिकाणी दाखवली जाते. आतापर्यंत जर पाहिलं तर धावसंख्येला 11वर सीमित ठेवलंय. 4 चेंडू टाकले, 4ही चेंडू लाजवाब टाकले त्या गोलंदाजाने. आपल्या संघाच्या बाजूने परिस्थिती घेऊन जाण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. यावेळेला व्हाईट बॉल घोषित केला जाईल. टप्पा पडल्यानंतर बॉलला थोडासा फिरक देण्याचा प्रयत्न होता नितीन यांचा. नितीन
हो नितीनकडून पुन्हा एकदा बॉलला वळवण्याचा प्रयत्न होतोय. बॉलला वेग न देता बॉलला कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. नवीन चेंडू हाताळतायत, बॉलला फिरवतायत आणि आणखीन एक चांगला चेंडू त्यांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतोय. एक रन केवळ या षटकामध्ये खर्च केलाय. स्ट्राईकवर जर पाहिलं तर विशाल सोनी आणि दर्शन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सनी इलेव्हन या टीमसाठी मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस त्यांचा तर असणार आहे, कारण 6 षटकांची मॅच आहे. एका मोठ्या धावसंख्येमध्ये आपल्या टीमला घेऊन जाणं गरजेचं आहे. यावेळेला थोडीशी उंची दिली होती, बॉलला समोरच्या दिशेने फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचाही प्रयत्न झाला, परंतु प्रयत्न सफल ठरतो आणि एक धाव तिकडे मिळेल. काय गोलंदाजी झाली सुंदर. या षटकात केवळ 2 धावा त्यांनी खर्च केली. देवराजला पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात येते गोलंदाजीसाठी, ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं. धावसंख्या 13 झाली आहे. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न असणार आहे. एक आव्हान उभं ठेवावं लागेल. मुंबईमध्ये आपण आहात आणि सर्वांचं स्वागत असेल मुंबईच्या या स्पर्धेमध्ये. एक भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. डोळे दिपवणारं आयोजन. विद्युत प्रकाश झोतातील क्रीडा स्पर्धा, खूप कमी स्पर्धा मुंबईमध्ये विद्युत प्रकाश झोतात होताना आपल्याला पाहायला मिळतात. हा झळाळता करंडक आहे आणि 2 लाखाच्या पारितोषिकाबरोबर कोणत्या संघाच्या बाजूने जाईल त्याचं उत्तर आजच्या रात्रीत आपल्याला मिळेल. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका तर फसलाय. बॉल हवेत. गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये पुन्हा मागे आले, परंतु कॉल नव्हता तिकडे. कॉलचा अभाव पाहायला मिळाला आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये निर्जल स्थळी चेंडू पडलाय. 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. साई माऊली टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केलं सनी इलेव्हनला बॅटिंग करण्यासाठी. वा, चांगली गोलंदाजी धनराज लाड. पुन्हा एकदा चांगला चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवला देखील जातोय. रन मात्र मिळणार नाहीये. धावांसाठीचा संघर्ष सुरू आहे, कारण या अगोदर जर पाहिलं तर 84 धावांचा पाठलाग 4 ओव्हरमध्येच केलाय. तर इकडे मोठ्या धावसंख्या उभारल्या जाऊ शकतात. तुम्हाला आव्हान उभं करावं लागेल. एक मोठी धावसंख्या तुम्हाला उभी करावी लागेल. ओहो, यावेळेला बॉल सीमारेषच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. चौकार. चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहिलं मी. ते चौकार आला जरूर, परंतु त्यातून सावरलेले देवराज लाड. म्हणजे हे सर्व खेळाडू आहेत, आपापल्या विभागातील क्रिकेट गाजवलंय त्यांनी. पहा, टप्पा पडल्यानंतर बॉलला किती फिरवलं, खूप मोठ्या प्रमाणावर फिरवलंय. आणि ही खासियत आहे मुंबईकर गोलंदाजांची. विशेष म्हणजे मुंबईत क्वचित तुम्हाला सिमेंटच्या खेळपट्ट्या पाहायला मिळतील. नॉर्मली मुंबईतलं तरी क्रिकेट प्रॉपर तुम्हाला बहुतेक मातीवर पाहायला मिळतं. यावेळेला मात्र आक्रमण केला जातोय. पुलचा फटका सक्सेसफुल होताना पाहायला मिळेल. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. विशाल सोनी यांच्या बॅटमधून फटका पाहायला मिळाला आणि एक मोठा फटका खेळला. 6 धावा अर्जित केल्या. धावसंख्या जर पाहिली तर 25 वर नेली आहे. तिसरे षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा बिग हिट. यावेळेला ही लांब लचक फटका खेळण्याचा प्रयत्न विशाल यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. मिड विकेटचं क्षेत्र निवडलं आणि षटकारच्या उत्तरार्धात चांगली कामगिरी राहताना पाहायला मिळते. आणि धावफलक जर पाहिला तर 31 वर जाईल. तिसरं षटक संपतंय. 31 धावा धावफलकावर. 2 खेळाडू माघारी परतलेले आहेत. आदित्य ठाकरे साहेब चषक आपण पाहतोय.
गोल गोलंदाज तर गोलंदाजीसाठी अजय केसी येथील गोलंदाजी करण्यासाठी धावसंख्या 31 वर आहे आणि या धावसंख्येला कुठेतरी लगाम घालण्याचा दर्शन आणि विशाल सोनी जोडी मैदानाच्या आतमध्ये यावेळेला एक वेगळाच फटका फुलटॉस बॉल होता मनगटाच्या साह्याने दिशा दिली त्याला फाईन शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने तिकडे एक रन घेतली गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का हो नाही सुरू आहे दोघांमध्ये आणि शेवटी एका धावेवर समाधान मानावं लागलं पाहूया आज कशा प्रकारची बरेचसे युवा खेळाडू आहेत युवा टॅलेंट ते देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल कारण खूप अलीकडच्या कालावधीमध्ये व्यावसायिक स्पर्धा मोठ्या प्रमाणावरच्या थोड्याशा कमी झाल्यात त्यामुळे या खेळाडूंना दमखम दाखवण्याची संधी नाईट स्पर्धेमध्ये कमी मिळते परंतु येणाऱ्या हंगामात अपेक्षा असेल खूप बऱ्याच स्पर्धा मुंबईत होती लोअर फुल टॉस बॉल त्याला पाठवलं समोरच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न दोघांचाही परंतु निष्फळ ठरतोय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी 4 धावा यावेळेला जर पाहिलं तर सीमारेषच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि 4 धावा संधी होती परंतु या बॉलला सीमारेषेच्या नक्कीच बाहेर देखील जाताना आपण पाहतोय धावसंख्या 40 वर जाताना पाहायला मिळते सोपंही नसतं अशा प्रकारच्या कॅचेस घेणं आणि विशाल सोनी 27 वर पोहोचलेत सुरुवातीला ते मैदानात आल्यानंतर परिस्थिती त्यांच्या टीमच्या बाजूने नव्हती परंतु आता ती त्यांच्या टीमच्या बाजूने करण्याचा प्रयत्न करतायत यावेळेला अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली आणि थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने कमबॅक करतात अजय केसी प्रयत्न करतात आपल्या टीमसाठी धावा वाचवण्याचा 2 चौकार बॅक टू बॅक आले आणि तदनंतर मात्र एक कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत बॉलला थोडीशी उसळी दिली आणि त्याच उसळीने थांबवलं फलंदाजांना विशाल सोनी यांना यावेळेला पुन्हा विकेट करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग नाहीये बॉल हवेत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेटचं पतन प्रसाद रहाटे कॅच पकडतात त्या ठिकाणी खूप चांगली कॅच घेतली आणि आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळाली देवांश मुख्य मंचावर आपण पाहू शकता महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आपण पाहू शकता वा पुन्हा एकदा या बॉलला उसळी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला शेवट चांगला झालाय म्हणेल आणि षटक या षटकाचा 4 षटकांची समाप्ती झाली आहे धावसंख्या जर पाहिली तर 43 विकेट माघारली परतल्यानंतर त्याचबरोबर इंदुहृदय सम्राट श्रीमान शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा या ठिकाणी पाहतोय सोबतीला मासाहेब आणि ही क्रीडा स्पर्धा देखील जर पाहिलं तर आदित्य साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी सन्मान करणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते वरळी विभागामध्ये ज्या विधानसभेमधून मात्र आदित्य साहेब म्हणजे पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील कोणतं व्यक्ती ज्याने निवडणूक लढवली आणि निवडून आले ते म्हणजे आदित्य साहेब आणि ते या त्यांनी मतदारसंघही निवडला कोणता तर तो वरळी निवडला
आणि आमचे विशालजी गुप्ता यांना आपण मुख्य मंचावर पाहतोय. त्याचबरोबर आमचे निवेदक थडे सर यांना देखील आपण पाहतोय. या अगदी आदित्य साहेबांचे अगदी जवळचे सहकारी आणि विविध उपक्रम, सामाजिक उपक्रमांमध्ये देखील सातत्याने भाग घेणारे, सामाजिक उपक्रम राबवणारे, कोरोना कालखंडामध्ये देखील खूप सारे सामाजिक उपक्रम त्यांनी आरोग्याच्या दृष्टीने राबवले. आज या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आज देखील आपण भव्य दिव्य पद्धतीने पाहतोय आणि आजही मान्यवरांची मांदियाळी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून येताना पाहायला मिळेल. जबात मॅचच्या दिशेने 4 षटकं झाली आहेत. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 40. गोलंदाजीसाठी राहुल मोरे गोलंदाजीसाठी. टप्पा पडल्यानंतर बॉलला फिरवण्यामध्ये यशस्वी झाले, प्रभावित झाले फलंदाज. त्या ठिकाणी देवेश, दर्शन आणि देवेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल घोषित केला जातोय, प्लस 1 धाव मिळेल. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय का पाहायचं आहे आणि यशस्वी होतोय. खूप मोठा फटका या ठिकाणी येतोय. देवांच्या बॅटमधून फटका. दर्शन यांच्या बॅटमधून मोठा फटका येताना पाहायला मिळाला. खूप मोठा फटका आला आणि 6 धावाही अर्जित केल्या गेल्या. या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ट्रॉफीसाठीची झुंज देखील आज या ठिकाणी आपण पाहतोय. 48 धावा धावफलकावर आहेत आणि 3 खेळाडू माघारी परतलेत. मुंबईतील भली मोठी स्पर्धा आपण पाहतोय. आदित्य साहेब चषक या परिसराचे, वरळी नगरीचे लोकप्रिय कार्यसम्राट, विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर पहिले असे ठाकरे कुटुंबातील व्यक्ती ज्यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाले, महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीपदी विराजमान देखील होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॉल खोलवर टप्प्याचा, त्याला पाठवलं मिड विकेटच्या दिशेने. तिकडे 1 धाव घेतली जाईल. 5वं षटक मार्ग असतंय. धावा रोखण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 49 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. राहुल गोलंदाजीसाठी, राहुल मोरे. यावेळेला देखील बॉलला फिरवण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळते. टप्पा पडतायत, बॉलला फिरक देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून या ठिकाणी राहिला आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. खेळाडू बाद. प्रसाद रहाटे यांच्याकडून पकडली गेली आणखीन एक कॅच आणि 49 धावांवर आणखीन एक धक्का बसतोय. राहुल नवीन बॅट्समन, नवीन बॅटर राहुल येताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. 5वं षटक सुरू आहे. 49 वर धावसंख्या थांबली आहे. हा खूप टप्प्याचा बॉल होता. त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. आपल्या मॅचची आवर्जून वाट पाहतात हे खेळाडू. बोरिवली, कांदिवली परिसरातील सर्व खेळाडू एकत्रित येताना पाहायला मिळत आहेत. भले वेगवेगळ्या टीममध्ये आहेत.
यावेळेला पुन्हा बॉलला फिरक देण्याचा प्रयत्न राहुल यांच्याकडून, परंतु आपल्या फिरकी असताना चांगली कामगिरी केली त्यांनी. 11 धावा खर्च केल्या. या ओव्हरमध्ये एक विकेटही घेतली राहुल मोरे. 5 ओव्हर संपलेले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर 51, 4 विकेट माघारी परतल्यानंतर. फुलटॉस चॅम्पियनचा या स्पर्धेसाठी वापरण्यात आलेला चेंडू पाहायला मिळाला. फुलटॉसचा खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल करताना पाहायला मिळाला. मोठमोठे षटकार आपण पाहिले. 5 ओव्हर झाल्यानंतर 51, शेवटचं षटक नितीन यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलं. हे तेच नितीन आहेत ज्यांनी एक षटक टाकलं, 2 विकेट घेतल्या, केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या. संघनायकांनी पुन्हा एकदा त्यांच्यावरच विश्वास ठेवला आहे. दुसऱ्या बाजूला दर्शन आहेत जे 8 धावांवर खेळत आहेत. त्यांच्या जोडीला राहुल आहेत जे 2 धावांवर बॅटिंग करतायत. त्यामुळे हे शेवटचं षटक म्हणजे जर का इकडे कुठेतरी 15 रन आल्या तर चांगलं आव्हान उभं राहू शकतं. आणि कालची रात्र जर पाहिली तर 5 षटकांमध्ये 37 धावांची मॅच देखील रंगताना आम्ही पाहिली आहे याच मैदानामध्ये. आणि कालच्या रात्रीत 132 धावा देखील होताना पाहायला मिळाल्या याच मैदानामध्ये. आज 6 चेंडू 6 षटकारही पाहिले. अतिशय वेगाने चेंडू टाकला जातोय. या बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक तिकडे बॉल अडवत आहेत. शेवटचं षटक आहे नितीन यांच्यावर 20 असणाऱ्या टीमची. शेवटचं षटक आतापर्यंत जर पाहिलं तर प्रेक्षक पहा, मुंबईकर कामावरून डायरेक्ट मैदानात दाखल झाले देखील बरेचसे चेहरे पाहायला मिळतील. क्रिकेटचे चाहते आहेत, टेनिस क्रिकेटचे विशेष म्हणजे चाहते आहेत. त्या सर्वांचे भाव टिपण्याचा प्रयत्न देखील आमचे कॅमेरामन देव करतायत. वरळी मुंबईमध्ये आपण आहात. याही षटकात जर पाहिलं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. यावेळेला व्हाईट बॉल घोषित केला जाईल. अवंतरच्या स्वरूपातील रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दर्शन आणि दर्शनच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये. देवांश आणि दर्शन ही जोडी मैदानात. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल मार्गस्थ करताना पाहायला मिळते आणि आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपात. नितीनने मात्र खूप प्रभावित केलं. ज्या पद्धतीची नितीन यांच्याकडून गोलंदाजी होताना पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे नितीन यांचं. डावातील शेवटचं मोठमोठे फटके खेळण्याची संधी, काही चेंडू बाकी आहेत. यावेळेला आक्रमण केलं गेलंय. वाह, लांबच लांबवर फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी होतोय. बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. साई माऊली टीमने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिलं फलंदाजीला सनी इलेव्हनला आमंत्रित केलं आणि आता बघता बघता धावसंख्या उभारी घेते. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 59 धावांवर. 60-65 पर्यंत चांगली फाईट होऊ शकते. तो प्रयत्न करावा लागेल.
ॲडव्होकेट साजन पाटील सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. वरळी SPP, वरळी पॅकर सर्वे सर्वा, क्रिकेट पंडितचे सर्वे सर्वा, क्रिकेटचे चाहते साजनजी पाटील यांचं आगमन होत आहे. यावेळेला देखील आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते आणि माघारी परतील फलंदाज आणि आणखीन एक विकेट नितीन देखील घेत आहेत. एक षटकार आलाय जरूर, परंतु नितीनचं आम्ही कौतुक करू. त्याने 10 धावा देत 3 विकेट घेतल्या. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. या डावातील एक चेंडू अजूनही बाकी आहे. एका बाजूला सनी 11, दुसऱ्या बाजूला साई माऊली यांच्यातील लढत आपण पाहतोय या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. यावेळेला देखील आक्रमण केलं गेलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हा शेवटच्या बॉलवर आलेला षटकार खूप निर्णायक असणार आहे. आणि धावसंख्या बघता बघता 65 वर पोहोचली. विजयासाठी 66 धावांची आवश्यकता, 11ची सरासरी पाहिजे आणि स्पर्धेतील 110 वा षटकार देखील येताना पाहायला मिळतोय. धन्यवाद सर. बस तुमच्या एका मधुर वाणीने या ठिकाणी आजच्या या सायंकाळच्या सत्राला सुरुवात झाली. वरळी विभागाचे सन्माननीय कार्यसम्राट आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे नामदार, युवासेना अध्यक्ष, युवासेना प्रमुख, शिवसेना नेते, पर्यावरण, पर्यटन आणि राज्य शिष्टाचार मंत्री सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे चषक आज या वरळी स्पोर्ट क्लबच्या आमच्या ऐतिहासिक अशा क्रीडांगणात पार पडत आहे. आजचा दुसरा दिवस. कालचा दिवस गाजला तो षटकारांच्या आतिषबाजीने आणि चांगला खेळ आमच्या क्रीडा रसिकांना पाहायला मिळाला, क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाला. सरांनी नुकताच उल्लेख केलं की 6 षटकात 37 धावासुद्धा आपल्या इथे पाहायला मिळाल्या आणि 6 षटकात 132 धावासुद्धा आम्हाला पाहायला मिळाला. असं एक सामना दोलनामय, म्हणजे सामन्याची कसे कधी कुठल्या बाजूने झुकेल असं सांगू शकत नाही. खेळ आहे, परंतु खेळाचा आनंद लुटण्यासाठी हा खेळ एक भारतातील टेनिस विश्वातील जे प्रसिद्ध खेळाडू आहेत ते आपल्या ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. एक नावाजलेले पंच सामनाधिकारी आम्हाला लाभलेत, निवेदक नावाजलेले आहेत. आणि ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. आयोजक विशाल गुप्ताजी यांच्यामुळे हा जुळून आला, कारण की नामदार आदित्य साहेब चषक असं या संघाचं पारितोषिक आहे राहणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, त्याचप्रमाणे मालिकावीर असे रोख पारितोषिक आणि चषक देऊन त्या खेळाडूंचा सुद्धा सन्मान होणार. आणि विशेष उल्लेख आमच्या या सर्व वरळीकर, प्रभादेवी, दादरकर आणि मुंबईकर सर्व क्रिकेट रसिकांचं भरभरून प्रेम करता तुम्ही. या ठिकाणी विशाल गुप्ताजी यांच्यावरती नुकताच आमचे सन्माननीय ॲडव्होकेट साजन पाटील सर आहेत, आगरी सेवा संघाचे एक धडाडीचे कार्यकर्ते सुद्धा आहेत. तर विनंती करणार या ठिकाणी आयोजक विशाल गुप्ताजी, आपण साजन पाटील सरांना एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं थँक्स, त्यांचं वेलकम करावं, आभार व्यक्त करावा या स्पर्धेच्या निमित्तानं. धन्यवाद सर.
सुनना, मैं क्या बोल रहा हूँ, अपन एक टूर्नामेंट ऑर्गेनाइज करते हैं, 16 टीम रखते हैं, 3,500 रुपए एंट्री रखते हैं और 21,000 फर्स्ट प्राइज रखते हैं। तू क्या पागल है क्या? कोई नहीं आएगा। उससे अच्छा 11 क्रिकेट पंडित खेलते हैं। ओ 11 क्रिकेट पंडित्स, ये क्या होता है? 11 क्रिकेट पंडित मालूम नहीं तुझे? 11 क्रिकेट पंडित एक ऐप है, उसमें कम टीम, कम फीस और बिग विन है, बिग विन। अभी किसके लिए रुके हो? करो 11 क्रिकेट पंडित ऐप डाउनलोड और खेलो और जीतो। इस खेल में वित्तीय जोखिम के तत्व हैं, इसकी आदत पड़ सकती है। कृपया जिम्मेदारी और अपने जोखिम पर खेल। सुनना, मैं क्या बोल रहा हूँ, अपन एक टूर्नामेंट ऑर्गेनाइज करते हैं, 16 टीम रखते हैं, 3,500 रुपए एंट्री रखते हैं और 21,000 फर्स्ट प्राइज जशी या मॅचच्या तू क्या दुसऱ्या पागल डावाकडे आहे आपण क्या? जाऊयात तर कोई नहीं आएगा। आमंत्रित उससे करेल मी या अच्छा ठिकाणी व्हॉइस ऑफ इंडिया आमचे मार्गदर्शक हरीश पंड्या सर यांना. शुभ संध्या दोस्तों, आप सभी का हार्दिक स्वागत है। 36 गेंदों में 66 रन चाहिए, 11 के रन रेट से बल्लेबाजी करनी है। बहुत ही बढ़िया मेगा स्क्रीन आप देख रहे हैं इस मैदान पर। वर्ली स्पोर्ट्स क्लब में आप सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है। दिन भर की मेहनत के बाद, चाहे फैक्ट्री में, दुकान में, मकान में, एयर कंडीशन ऑफिस में, जहाँ से भी आप फ्री हो गए, सीधा वर्ली आइए और देखिए हमारे विशाल गुप्ता द्वारा आयोजित आदित्य साहेब चषक 2022 दूसरा साल बेमिसाल। और ये हमारे कमेंट्री बॉक्स का दृश्य है, जहाँ मेरे बाजू में भावेश वर्मा स्कोरर, उनके बाजू में सोनम चौहान, इनको आप देख सकते हैं। बहुत अच्छी स्कोरिंग इनके द्वारा। और tenniscricket.in के यूट्यूब चैनल पर इसका लाइव टेलीकास्ट 150 से भी ज़्यादा मुल्कों में किया जा रहा है। और शाम के वक्त यहाँ पर क्रिकेट अब जिंदा होने जा रहा है। सुबह से हम देख रहे हैं, आज टोटल 10 मैच होने हैं। तो ओपनिंग बैटर्स मैदान में आ जाए प्लीज। ओपनिंग बैटर्स कमेंट्री बॉक्स के सामने और स्टेज के सामने जो लोग खड़े, थोड़ा साइड में जाए क्योंकि ग्राउंड में दिख नहीं रहा है। थैंक यू। विशाल गुप्ता जी हमारे साथ उपस्थित है मंच पर। साई माउली की बैटिंग है। अब साई माउली के लिए ओपनिंग बैटर्स मैदान में उतरने जा रहे हैं। पहली पारी में हमने देखा विशाल सोनी वहां पर अच्छा खेले, 12 बॉल 27। पहला ओवर करेंगे सलमान। 66 रन बनाने हैं 6 ओवर में, यानी कि रिक्वायर्ड रन रेट 11 पर ओवर। सो वैभव बोधनकर और रवि मिश्रा। एक इंपॉर्टेंट अनाउंसमेंट है, ये मैच के बाद के तमाम मैच अगली सूचना मिलने तक 4 ओव्हर के रहेंगे। या सामन्यानंतरच्या सर्व मॅचेस 4 षटकांचे राहील असं आयोजकांनी कळवलंय आणि सर्व संघांना ते बंधनकारक असणार आहे। याकडे लक्ष वेधू इच्छितो। धन्यवाद। तो वैभव बोधनकर ओपनिंग बैटर है और tenniscricket.in के इंस्टाग्राम पेज के अपडेटर भी है। क्या बात है, खुद का अपडेट खुद डाल देंगे कल इंस्टा पे। नए ओवर की पहली गेंद, बहुत ही फायरी पेस। अब ये पिच का असली रंग आपको मज़ा आएगा क्योंकि शाम ढल चुकी है और ग्रीन ग्रासी विकेट के ऊपर बॉल जिस तरह बाउंस हो रही थी दोपहर में, हमने देखा श्रीजा 11 के गेंदबाजों ने आज ज़बरदस्त गेंदबाजी की थी अपने पहले ही मैच में। राकेश प्रभु, जयदीप भोंडिवले, हमने देखा आशीष आगरकर ने बहुत ही लाजवाब बैटिंग की। इस बार ड्राइव 1 रन। मैच चल रहा है साई माउली और सनी के बीच में। ये पिच का व्यू आप देख सकते हैं, लश ग्रीन आउटफील्ड और मुख्य मंच पर विशाल गुप्ता जी जो इस टूर्नामेंट के मुख्य आयोजक और चंद्रकांत शेटे उनसे डिस्कस करते हुए।
स्कोर इज 1। स्ट्राइक पर आते हुए रवि मिश्रा, ये हमारे थले साहब आप देख रहे हैं, हमारे उद्घोषक और हमारे मित्र। अलग अलग खेलों के लिए उन्होंने जो योगदान दिया है वो भी सराहनीय है। इस बार ड्राइव किया, 1 रन। ड्राइविंग की अच्छी बात यह, गेंद की लाइन में आकर ड्राइव करना। अगर बल्लेबाजी की ड्राइव की बात करूं तो गेंद की लाइन में आके ड्राइव करे, और कार को ड्राइव करना है तो लेन के डिसिप्लिन को फॉलो करे। दोनों में यही समानता है, बी इन लाइन, वेदर ड्राइविंग कार और ड्राइविंग विथ बैट। स्कोर 2 विदाउट लॉस। लेफ्टी राइटी कॉम्बो है। इस बार हाफ ट्रैकर बॉल थी, बहुत नजाकत के साथ उसको बल्ले के मुंह को खोलते हुए खेल दिया है। थर्ड मैन बाउंड्री की तरफ जाती हुई गेंद, तेज फरार, शानदार चौका। शक्ति से ज्यादा युक्ति का प्रयोग किया वहां पर बैटर वैभव बोधनकर ने, और स्कोर को पहुंचाया 6 पर। एक्शन रिप्ले tenniscricket.in द्वारा लेफ्ट आर्म राउंड, शॉर्ट और वाइड, और उसको स्क्वायर कट लगाने की जगह लेट कट में तब्दील किया। अब ये लास्ट मिनट का एडजस्टमेंट वैभव को वो 4 रन दिला रहा है। विच शॉट टू प्ले अगेंस्ट विच बॉल। इस बार ऑन दी राइज खेल दिया है, लॉन्ग ऑफ की तरफ जाती हुई गेंद, और वहां पर कैच तो नहीं हुआ, रन जरूर मिलेंगे। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 7 पर पहुंचा है। 7 विदाउट लॉस। साई माउली चेजिंग डाउन 66 ऑफ 36 बॉल्स। अब 31 गेंदे 59 रन, 31 चेंडू 59 दावा। इस बार कवर ड्राइव और लपक लिया, दाएं हाथ से छूटा, बाएं ने पकड़ा। एक ने कही, दूजे ने मानी, नानक कहे दोनों ज्ञानी। दाएं हाथ से छूटा तो बाएं ने पकड़ लिया, सिग्नल पकड़ा और बल्लेबाज को आउट करके वापस भेज दिया। पहला विकेट का पतन यहां पर। कवर ड्राइव बहुत अच्छा था, लेकिन बॉल हवा में रही, वो सबसे बड़ा गुनाह था, और आउट होकर वापस लौटे मिश्रा 2 गेंदों में 1 रन बनाकर। दाएं हाथ में आई और बाएं ने पकड़ ली। सो गुड जॉब। नए बैटर है साई। प्रकाश ने कैच लिया था, और इस प्रकाशमान मैदान पर प्रकाश ने एक और नया प्रकाश डाल दिया। कैच लेकर 1 ओवर 7 रन 1 विकेट। नए बैटर है साई भोईर। सलमान का 1 ओवर 7 रन 1 विकेट। ये हमारा स्कोर बुक है दोस्तों सोनेक्स का, जहां पे हमारे भावेश वर्मा देखे टीमों का नाम लिख रहे हैं, पूरा लेखा जोखा आपको, सिंगल, डबल, बाउंड्री, 6 अलग अलग पेन से इस्तेमाल किया गया है इसको, और वो जो हमें बताते हैं वही आंखों देखा हाल हम आप तक पहुंचाते हैं। स्कोरिंग इज एन आर्ट एंड स्कोरर्स आर आर्टिस्ट। ये सारी बारीकियां है। नया ओवर करेंगे मोनू यादव। हिंदू हृदय सम्राट चषक में बहुत ही लाजवाब गेंदबाजी गोरेगांव में उन्होंने की थी। युवा सेना द्वारा आयोजित उस प्रतियोगिता में मोनू ने अच्छा प्रदर्शन किया था। मोनू के नए ओवर की पहली गेंद, बल्ले को स्वाइप किया, थोड़ी जल्दबाजी, और यहां पर तीसरे अंपायर की मदद। रिफर किया रुपेश सावंत ने थर्ड अंपायर के पास, और थर्ड अंपायर अब फैसला सुनाएंगे। दोस्तों, इस प्रतियोगिता की विजेता टीम को 2 लाख रुपए की इनामी राशि मिलेगी, और भव्य चषक जो आप स्टेज पर देख रहे हैं
उपविजेता टीम के लिए 1 लाख रुपए की इनामी राशि और भव्य चषक। Not out. Not out is the call. खेल की शुरुआत होने जा रही है। मोनू की एक एक्सप्रेस बॉल, तेज तीखा तेवर, और ये घास का कमाल है। देखिए हरियाली है तो उसका कितना मजा है। पेड़ आपको छांव देते हैं, फल देते हैं, हवा देते हैं, और हरी घास वाली पिच जो है वो गेंदबाज और बल्लेबाज दोनों को मदद करती है। 7 for 1। इस बार उठा दिया और यह जन्नाटेदार 6। प्योर टाइमिंग वहां पर वैभव बोधनकर का, और जैसे ही बल्ले पर आई सीधा बाउंड्री लाइन पर नजर आई। 6 के जरिए स्कोर आगे बढ़ता हुआ 13। बल्ले का बैकस्विंग देखते ही बन रहा था, फॉलो थ्रू, बल्ला मानो पीठ थपथपा रहा था, इतना बढ़िया शॉट। पटकी हुई गेंद और इस बार काट नहीं पाए थे उस गेंद को बैटर वैभव, चली गई सीधा विकेट कीपर के हाथों में, डॉट बॉल। वैभव बोधनकर 8 बॉल 12, टीम का स्कोर है 13 for 1। दूसरा ओवर, साई भोयर अभी तक स्ट्राइक ले नहीं पाए हैं। आप देख रहे हैं आदित्य साहेब ठाकरे चषक 2022, आयोजक विशाल गुप्ता जी। इस बार ऑन द राइज, रॉकेट की तरह बॉल आसमान में, और अब यहां पर कैच लपक लिया। अब इस बार अनुमान अच्छा था और इतना आसानी से कैच हुआ, यह बताता है कि मैदान के ऊपर की जो लाइट है बहुत परफेक्ट है। इससे बड़ा सर्टिफिकेट हो नहीं सकता, क्योंकि जब 2-3 कैच हमने देखे लिए गए, दैट मीन्स लाइट इज परफेक्ट। इस बार अवे फ्रॉम द बॉडी, छाती की ऊंचाई तक आती हुई गेंद और अभिषेक के हाथों में यह कैच दिया। आखिरी वक्त तक कैमरा ने बॉल को फॉलो किया, यह अच्छी बात है। लुक एट दैट। और हाई फाइव, और आउट होकर वापस लौटे वैभव बोधनकर। साई भोयर का साथ निभाने के लिए अब नए बैटर मैदान में उतरेंगे। बैटर है योगेश।
सन्माननीय आशिष चेंबूरकर साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. आम्ही शिवाचे सैनिक तो आप मॉनिटर पर देख रहे हैं आशीष चेंबूरकर जी. जब आप वर्ली नाका की तरफ आते हैं, सत्यनारायण मंदिर के बाजू में उनका ऑफिस है, जहां वो लोगों को मिलते हैं, समस्याओं को सुनते हैं, हल निकालते हैं. बहुत ही उत्कृष्ट जनसंपर्क जिनका, ऐसे सन्माननीय आशीष चेंबूरकर साहब हमारे बीच उपस्थित है. आपका हार्दिक स्वागत है. हाल ही में महापौर चषक में उनकी टीम ने विजेता पद हासिल किया. इसके लिए हमारी ओर से बहुत बहुत अभिनंदन आपको सर. कॉन्ग्रेचुलेशंस. 2 ओवर की समाप्ति पर स्कोर है 14. दोनों ओवर में 7-7 रन बने. 52 रनों की अब जरूरत है बचे हुए 4 ओवर में. रिक्वायर्ड रन रेट 13. साई बोयर 1 बॉल 1. योगेश ऑन 0. मोनू यादव 1 ओवर 7 रन 1 विकेट. पावर प्ले के 2 ओवर में जहां 2 विकेटें गिरी है, वहीं पर 2 ओवर में 1 चौका और 1 छक्का भी लगा है. आक्रमक क्रिकेट दोनों तरफ से देखने को मिलेगा अशी उम्मीद कर सकते हैं. प्रेक्षकांच्या माहितीसाठी यानंतरचे सर्व सामने 4 षटकांचे असणार आहे. नए ओवर करेंगे सलमान.
समीकरण असताना मोनू यादव वाईटने सुरुवात करतोय. धावसंख्या झाली 31, 2 बाद. शेवटचा फलंदाज बाद झालाय वैभव बोधनकर. 9 चेंडूमध्ये 12 धावा काढत 18 चेंडू 35 धावा. आणि आता आमचं जे इंटरनेटचं जे स्कोअरबोर्ड आहे म्हणजे यूट्यूब व्ह्युअरसाठी ते सुद्धा अपडेट झालेलं आहे. रिक्वायर्ड रन रेट 11.67. लांबलचक षटकार चोपून काढला त्या चेंडूला आणि 6 धावा साई भोईरच्या नावाने. साई भोईर अगदी लिलया षटकार मारतोय. ची नजर आणि चेंडू मैदानाच्या बाहेर. धावसंख्या झाली 37. आता धावा हवेत 29. मोनू यादव हा युवा उदयोन्मुख खेळाडू आहे. त्याच्या समोर मोठा हल्ला चढवलाय साई भोईर यांनी. आताचा हा चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेत. 1 धाव नाही 4 धावा देत आहेत. पंच गॅपमध्ये मारण्यात आलेला फटका आणि रिक्वायर्ड रन रेट आता दाबायचा प्रयत्न केलेला आहे या षटकामध्ये साई भोईर यांनी. साई भोईर 9 चेंडूमध्ये 26 धावांची वादळी खेळी आणि संघाची धावसंख्या 41, 2 बाद. फुल टॉस बॉल, नो बॉल, फ्री हिट, षटकार. हो, इथे कधीही काही होऊ शकते. 54 धावा 2 बाद. आता 12ची गरज. यावेळेला शॉर्ट अंपुल म्हणावं लागेल आणि झेल बाद होत आहे साई भोईर. परंतु बाद व्हायचं अगोदर साई भोईरने प्रेक्षकांचं मनोरंजन तर केलं पण संघाला सुस्थितीत आणून ठेवलंय आणि मोठी खेळी 12 चेंडूमध्ये 38 धावांची. नवीन फलंदाज प्रसाद रहाटे. दहिसर बोरिवली परिसरातला हा अजून एक चांगला खेळाडू. लेदर बॉल क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेटमध्ये चांगलं यश त्यांनी मिळवलं आहे. सौरव गांगुलीच्या हस्ते त्याला एक अवॉर्डसुद्धा लेदर क्रिकेटमध्ये भेटला आहे.
अगदी कांगल लीग टाइमशील्ड सारखे स्पर्धा खेळत असतो प्रसाद रहाटे, परंतु टेनिस क्रिकेटला सुद्धा तेवढाच वेळ. भगवा झेंडा डौलाने फरकतोय. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलं त्या चेंडूला आणि 2 धावा पूर्ण करतायत फलंदाज प्रसाद रहाटे. धावसंख्या 56-3 बाद, 10 धावांची गरज. सुंदर दृश्य आपण बघत आहात. नको लाटांची तमा, नको हवेचा गवगवा, नको लाटांची तमा, नको हवेचा गवगवा, सदैव डौलाने फरकत राहीत आमचा भगवा. फुलटॉस चेंडू होता आणि त्यावर उलटा पुलटा शॉट आणि 4 धावा अगदी आरामात मिळणार आहे. साई माऊली या संघाने खरोखर आता या पूर्ण सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतलेली आहे. धावसंख्या पोचली आहे ती आता 60 वर आणि 6 धावांची गरज आहे. मॅच झाल्यानंतर कोणी आतमध्ये जाणार नाहीये. दोन्ही टीमचे कॅप्टन डायरेक्ट टॉससाठी येईल आणि पुढची मॅच सुरू होईल. मैदानात कोणी जिंकणार महिला सक्षमीकरणाच्या दिशेने जेव्हा आपण बघतो तेव्हा सोनमताई चव्हाण सारखे स्कोररना बघून सुद्धा आम्हाला अभिमान वाटतो. हा सामना झाल्यानंतर या सामन्याचा विजेता संघ आणि रॉयल फिरोज यांच्यामध्ये लगेच लढत होणार आहे. प्रेक्षकांनी मैदानाच्या आत जायचं नाही आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. 4 षटकांचे सामने आपण केलेले आहेत, म्हणून प्रेक्षकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज आहे रोहित. 6 धावांची गरज. साई माऊली आणि सनी या 2 संघामध्ये हा सामना रंगतोय. प्रसाद रहाटे 2 चेंडू 6 धावा. योगेश अजून 0 आहे, 1 चेंडूला सामोरे गेला आहे. 12 चेंडू 6 धावा. आणि रोहित यादव हो आणि बेल्स उद्ध्वस्त केले आहेत. अगदी फलंदाजाच्या शरीराच्या मागच्या बाजूने हा गडी बाद झालाय. त्रिफळाचीत. सुपर बॉल. वॉट अ डिलिव्हरी. ट्रिमर बॉल ज्याला म्हटलं जाते क्रिकेटमध्ये. यष्ट्यांवरनं बेल्सला ट्रिम करणे म्हणून याला ट्रिमर असं नाव दिलं गेलं आहे. सकाळी आपण रेझरने दाढी ट्रिम करतो तसा त्याने यष्ट्यांना ट्रिम केलं आहे बेल्सला. आणि अजून एक गडी बाद. आता 11 चेंडू 6 धावा आणि नवीन फलंदाज आहे देवराज. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर अगदी नजाकतीने मारण्यात आलेला हा कवटरायचा फटका आणि 4 धावा. देवराज लाड यांनी हा फटका मारलाय आणि लाडांचा हा लाडाने मारलेला फटका असा आपण म्हणू शकतो. आणि शिक्कामोर्तब करायचं राहिलंय. याच बरोबर सामना जिंकलाय साई माऊली संघाने. उपउपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय. मैदानाच्या आत कोणी प्रेक्षकांनी जायचं नाही आणि लगेच दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकसाठी रॉयल फिरोज आणि साई माऊली यांनी नाणेफेकसाठी त्वरित आमच्या मुख्य स्टेज जवळ संपर्क साधायचा आहे. प्लीज दोन्ही संघ सर, थँक्यू. या ठिकाणी आमचे सन्माननीय
आमच्या विभागातील विभाग प्रमुख, कार्यसम्राट, नगरसेवक, बेट समितीचे अध्यक्ष माननीय आशिष चेंबूरकर साहेबांची उपस्थिती इथे प्रार्थनीय. विनंती करणार या स्पर्धेचे आयोजक विशाल गुप्ताजी, आपण आशिष चेंबूरकर साहेबांचं या ठिकाणी शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं आणि त्यांच्या उपस्थितीबद्दल आपण सर्व क्रीडा रसिकांच्या वतीनं थँक्स प्रकट करावं. स्वतः एक क्रिकेटपटू, हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आम्हा शिवसैनिकांच्या आम्हा कैलासराव सिंग मीनाताई ठाकरे यांना अभिवादन करून आजच्या या आदित्यसाहेब ठाकरे चषकाच्या